आमदार अपात्रतेसंदर्भातलं काउंटडाऊन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी सर। सर जय महाराष्ट्र। काय सांगाल, या ठिकाणी निकाल येतो आहे, निकालाचे अवघे काही तास शिल्लक आहेत। माझा न्यायालयावरती विश्वास आहे। महाराष्ट्रातल्या असलेल्या राजकीय ह्या पटलावरती उद्याचा दिवस आणि उद्याचा निर्णय एकदम महत्त्वपूर्ण आहे। कारण देशामध्ये असलेल्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशा तऱ्हेचे प्रसंग भविष्यामध्ये आले तर निश्चितपणे त्याचा संदर्भ देऊन त्याचा निकाल लागू शकतो आणि म्हणून याकरता सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत। त्याच्या आधारे अध्यक्षांकडे ह्या संपूर्ण चौकशीची तपासणी झाली आणि उद्याच्या दिवसामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की हे शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र करतील आणि ते घरी बसतील, हा मला विश्वास आहे। दीपक केसरकर असं म्हणतात की सत्यमेव जयते। दीपक केसरकर स्वतःला तपासून बघावं। सत्यमेव जयते म्हणजे सत्य काय आहे हे त्यांना मी सांगण्याची काय आवश्यकता नाही, कारण ते स्वतः मूळचे राष्ट्रवादीचे, ते नंतर शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेमध्ये ते मंत्री झाले, त्यानंतर पुन्हा ते शिंदे गटामध्ये गेले, तिथं मंत्री गेले, उद्या ते भविष्यामध्ये भाजपची सुद्धा उमेदवारांनी भाजपमध्ये जाऊ शकतात, ही त्यांची असलेली राजकीय परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांनी या बाबतीमध्ये आम्हाला सल्ले देऊ नये की आम्हाला सूचित करू नये असं माझा त्यांना इशारा आहे। ज्या दोन निकाल जरी असला तरी पण एसीबीची चौकशीचं परत एकदा ससेमिरा जो आहे तो मागे लागलेला पाहायला मिळतोय। कसं या सिच्युएशनला फेस करणार आहात तुम्ही? आपल्याला माहिती आहे की शिंदे गटामध्ये मला बोलवण्याचा प्रयत्न केला गेला होता। शिंदे गटामध्ये मी जावं यावं अशा तऱ्हेच्या अनेक चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, परंतु मी त्यावेळेला स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो आणि पुढेही ते सांगेन की माझ्या निष्ठा ह्या वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहेत आणि म्हणून मला या कोकण वासियांनी मला निवडून दिलेलं आहे, एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून दिलेलं आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे। आणि म्हणून अँटी करप्शन ब्युरोची चौकशीला मला सामोरं जावं लागलं, त्याला जाणार आहे। पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे, एक माझ्या मनामध्ये खंत आहे की मला काय तो त्रास द्या, माझी चौकशी करा, माझ्या गुन्हा दाखल करा, मला जेलमध्ये पाठवा, पण माझ्या कुटुंबियांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातो हा त्रास निंदनीय आहे आणि म्हणून माझा विश्वास तरी न्यायदेवतेवरती आहे। न्यायदेवता या बाबतीमध्ये नक्की मला या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय देईल, यात मला दिला असेल अशी त्याची अपेक्षा व्यक्त करतो। आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये दुर्दैवाने शिंदे गटामध्ये न गेल्यामुळे त्यांनी म्हणजे गुन्हा दाखल केला, जेलमध्ये मला टाकलं, तरी माझ्या मुखातून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या निष्ठा ह्या शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांशीच चरणाशी राहणार, हा माझा विश्वास आहे। काल सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे आलेले होते, त्यांच्या संपर्कामध्ये असल्याचं या ठिकाणी उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। एकदा काही ती डेडलाईन ठरवावी, अन्यथा आम्ही तुम्हाला पाळायला तयार आहोत असं त्यांनी इशारा दिलेला पाहायला मिळतोय। उदय सामंतांनी स्वतःला राजकीय कारकीर्द तपासून पाहावी। उदय सामंत हे ज्यावेळेला मी शिवसेनेचा नगराध्यक्ष होतो त्यावेळेला ते शिवसेनेचे शिवसैनिक होते, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीतून आमदार झाले, मंत्री झाले, परत ते शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेचे म्हाडासारख्या मोठ्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले, त्यानंतर ते उपनेते झाले, नेते झाले, अनेक पदं भोगली आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या काळामध्ये ते मंत्री म्हणून होते आणि तिथे उद्धव साहेबांवरती तिथे त्यांना लोटून त्या शिंदे गटामध्ये शिरले आणि शिंदे गटामध्ये जाऊन ते पुन्हा मंत्री झाले आणि म्हणून पुढच्या राजकारणामध्ये ते भाजप पक्षामध्ये असू शकतील। त्यांनी निष्ठा मला सांगू नये, माझ्या निष्ठा ह्या बाळासाहेबांच्या पायाशी आहेत हे सांगण्याचं गरज नाही, का कोकणवासियांचा विश्वास, सैनिकांचा विश्वास माझ्यावरती निश्चितपणे आहे। नक्कीच हे होते आमदार राजन साळवी सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।